नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरती 6 विभागासाठी 456 जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। तुम्ही या 6 विभागापैकी कोणत्याही विभागामध्ये फॉर्म भरू शकता। एकापेक्षा जास्त विभागात सुद्धा आपण फॉर्म भरू शकता, कारण याच्या एक्झाम ह्या वेगवेगळ्या दिवशी होणार आहे। सो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया की टायपिंग सर्टिफिकेट आणि कम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजे चला आपण MACIT म्हणतो किंवा संगणक सर्टिफिकेट म्हणतो, ते या संदर्भात लागणारच आहे का फॉर्म भरताना आणि कुणाला कुणाला इथे सवलत देण्यात आलेली आहे। पाठीमागच्या जाहिराती आपण जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की या गट क च्या पदांसाठी जे समांतर आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, ते समांतर आरक्षणामध्ये 6 वेगवेगळे असे प्रवर्ग आहे की त्यांना सुद्धा इथे टायपिंग मध्ये सवलत देण्यात आलेली आहे। पण मात्र या 6 विभागाच्या जाहिराती आपण जर बघितल्या तर यामध्ये मात्र थोडं वेगळाच प्रकार आपल्याला आढळतो। त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी लेखा व कोशागार भरती बॅच अनाउन्स करण्यात आली आहे। रेकॉर्डेड बॅच आहे, तुम्हाला 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे। आता जाऊन लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता। काही अडचण असता आमच्या टीमला कॉल करा। ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमानुसार पूर्ण इथे तुम्हाला शिकवलं जाणार आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहे, किती वेळेस लेक्चर परत परत बघू शकता। साध्या सोप्या पद्धतीने शिकवणं आहे। PPT स्वरूपात तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे। आता बघा, यामध्ये विभागानुसार एकूण जागा जर आपण बघितल्या तर याप्रमाणे आहे। कोकणला 179, नाशिकला 59, पुण्याला 75, संभाजीनगर 42, अमरावती 45, नागपूरला 56, अशा टोटल 456 जागा। आता तुम्हाला प्रश्न पडेल 6 पैकी कोणत्या विभागात फॉर्म भरू। तुम्ही शक्यतो ज्या विभागात तुम्हाला काम करायला आवडेल त्या विभागातच फॉर्म भरा आणि विचार करा की त्या विभागाचा कट ऑफ काय जाऊ शकतो, त्यानुसार तुम्हाला मार्क सुद्धा अपेक्षित असणार आहे। सो एकापेक्षा जास्त विभागात सुद्धा फॉर्म तुम्ही भरला तर चालणार आहे। तुम्हाला पेमेंट डबल करावं लागणार आहे, म्हणजे नव्याने जाहिरात असेल तर नव्याने पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे। आता यामध्ये आपण जर बघितलं तर विभागानुसार फॉर्म भरण्याची लास्ट डेट प्रत्येकाची कोणती आहे, एकाची डेट संपलेली आहे। पुणे विभागाची फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे, इथे फॉर्म तुम्ही भरू शकत नाही। मात्र बाकीचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। आता लेटेस्ट फॉर्म भरण्याची प्रोसेस 9 फेब्रुवारी पर्यंत नागपूरची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल ती 23 फेब्रुवारी, मग 16 फेब्रुवारी, मग 23, मग 28 आणि मग 6 मार्च। उर्वरित 5 विभागात अजूनही तुम्ही फॉर्म भरू शकता। पात्रतेमध्ये काय लागतं, तुम्हाला फक्त ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। ते पण मी तुम्हाला दाखवतो ऍड मध्ये त्यांनी काय दाखवलेलं आहे। या ऍड मध्ये समांतर आरक्षण कुणाला कुणाला दाखवले बघा, लक्षात घ्या तुम्ही। इथे सर्वसाधारणतः आहे, महिलांना आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, अनाथ आहे, दिव्यांग आहे, पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त अशा या उमेदवारांना समांतर आरक्षण देण्यात आलेलं आहे। एक एक्झाम्पल म्हणून ही जाहिरात मी घेतली आहे। ही पुणे विभागाची जाहिरात आहे। आता यामध्ये परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे, तर परीक्षा पॅटर्न एकदम सिंपल आहे। 4 सब्जेक्ट असणार आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी। प्रत्येकी 25-25 प्रश्न 2-2 मार्काला, म्हणजे 50 मार्कांना प्रत्येक सब्जेक्ट। 100 प्रश्न 2 मार्कांसाठी, 200 मार्कांसाठीचा आहे। यामध्ये 120 मिनिटं वेळ आहे, म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळणार आहे। निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। उमेदवार इथे फॉर्म भरताना जरी सगळ्या विभागात फॉर्म भरला तर एक्झाम मात्र वेगवेगळ्या दिवशी होणार आहे। पात्रता एकदम सिंपल आहे, त्यांनी सांगितले पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि पदवी बरोबरच तुम्हाला टेक्निकल मध्ये मराठी किंवा इंग्रजी 30 किंवा 40 सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। कधीपर्यंत गरजेचं आहे त्यांनी हे पण सांगितलंय की ही शैक्षणिक अर्हता आणि तांत्रिक अर्हता फॉर्म भरण्याची अंतिम जे दिनांक आहे त्या डेट पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्या डेट पर्यंत तुमच्याकडे ह्या अर्हता असणं गरजेचं आहे। टायपिंग मधून मग यांना सूट मिळणार। आता टायपिंग बद्दलचा हा प्रश्न आहे बघा, टायपिंग लागणारच आहे, फॉर्म भरतानाच टायपिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। पण टायपिंग मध्ये सूट फक्त 2च उमेदवारांना देण्यात आलेला आहे। त्यातला पहिला आहे माजी सैनिक आणि दुसरा आहे अनाथ। यावरती पाठीमागे पण मी व्हिडिओ घेतला होता की जेवढ्या सरळ सेवेच्या जाहिराती येतात त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचबरोबर तुम्हाला दिव्यांग किंवा अंशकालीन यांना सुद्धा सूट देण्यात आलेली होती। मात्र ह्या ऍड मध्ये ते 4 ओलांडून फक्त 2घांना सूट दिलेली आहे। या संदर्भात मी संबंधित डिपार्टमेंटला कॉल पण केले, फॉलोअप पण घेतला। तर फॉलोअप मध्ये असं कळलं की या सेवा प्रवेश नियमावली पद्धतीने लेखा व कोशागारमध्ये फक्त 2च समांतर आरक्षण विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे।
सो याबाबत तुम्ही सुद्धा एक कॉल आणि एक मेल सुद्धा तुम्ही करून घ्या संबंधित डिपार्टमेंटला. त्याचे नंबर पण मी तुम्हाला देतो, किंवा लेखा कोशागारच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तिथे कॉन्टॅक्टमध्ये गेला की सगळ्या विभागानुसार कॉन्टॅक्ट नंबर आहे. कोकण विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, सगळे 6 विभागाचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून हा प्रश्न विचारू शकतात. पण सध्या तरी अपडेट असंच आहे की ह्या दोनच उमेदवारांना इथे सवलत देण्यात आलेली आहे. यांच्याकडे टायपिंग जरी नसेल तरी हे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे. आणि बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. असे कॉन्टॅक्ट नंबर विभागानुसार आहे. खाली तुम्हाला बघा इथे कोकण विभाग आहे, त्याच्या खाली सगळे विभाग दिलेले आहे. विभागानुसार तुम्हाला त्या कोशागार कार्यालयाचे सुद्धा ते कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांचे मेल आयडी पण दिले आहे. संचालक श्रीमती दीपा देशपांडे मॅडम आहेत, त्यांचाही कॉन्टॅक्ट नंबर आहे, मेल आयडी पण आहे. हे सगळे सहसंचालक त्यांचे मेल आयडी आहे. शाखा दूरध्वनी चालक त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्हाला हेच सांगतील मी तुम्हाला सांगितलंय. संगणक अर्हतेबाबत मात्र सगळ्यांना सूट आहे. तुमच्याकडे कम्प्युटरचं संगणकाचं MSCIT किंवा SSC सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे गरजेचं नाहीये, तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षांनी तुम्हाला हे दिलं तरी चालणार आहे. म्हणजे आता पात्रतेबद्दल 2 गोष्टी कंपल्सरी, तुमचं ग्रॅज्युएशन असावं, तुमचं मराठी किंवा इंग्लिश 30 किंवा 40 असावं. फक्त माजी सैनिक आणि अनाथांना टायपिंगमध्ये सूट आहे, बाकी सगळ्यांना हे लागणारच आहे. तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येईल तुम्हाला. परीक्षा एका दिवशी नसेल, वेगळ्या दिवशी असेल. आणि परीक्षा साधारणतः तुम्हाला इथून पुढे 2 महिने तुम्ही पकडा, एप्रिल सोडून द्या, मे जून मध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आणि तेही विभागानुसार होणार आहे. त्यानुसार तुम्ही तयारीत राहा. आणि काही अडचण असेल तर इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर आहे. अजूनही काही संबंधित प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. यावरती बऱ्याच जणांच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या, सर टायपिंगबद्दल तुम्ही काही सांगत नाहीये, टायपिंगबद्दल सूट मिळू शकते का इतर उमेदवारांना. तर त्याबद्दल अपडेट आतापर्यंत हीच आहे की 2च उमेदवारांना इथे सूट मिळू शकते. मात्र संगणक अर्हतेमध्ये सगळ्यांना सूट आहे. 2 वर्षापर्यंत तुम्ही 2 वर्षांनंतर सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षांनी दिलं तरी चालणार आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. बॅच आपल्याला जॉईन करायची असेल तर तुम्हाला 1499 आपलं GST बॅच अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.